मोठमोठे मोर्चे या ठिकाणी शिक्षकांचे निघत आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा यापूर्वी एक टीईटीच्या विरोधातला मोर्चा निघाला, मात्र तरीही शासनाला जाग आली नाही। त्यामुळं आज 29 जूनला संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। यातील 4 प्रमुख मागण्या त्या अशा आहेत की 14 मे 2026चा एक शासकीय परिपत्रक आहे, शासन निर्णय नाही आहे, ॲक्च्युअली एका संचालकाने काढलेलं परिपत्रक आहे आणि तो कसलाही आधार न घेता काढलेला आहे। त्या परिपत्रकामध्ये एक पदोन्नतीची डेडलाईन ठरवण्यात आली आहे। ती डेडलाईनसुद्धा चुकीची आहे की यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणते की टीईटी लागू करा, टीईटी पास झाले पाहिजे तरच सेवा राहील, आणि आमचं महाराष्ट्र शासन म्हणते की या डेडलाईनला तुम्ही पास झाले पाहिजे, म्हणजे त्याच दिवशी ती डेडलाईन ठरवण्यात आली। त्यामुळं पास होण्याला कोणाला संधी मिळाली नाही। म्हणजे एक प्रकारे युद्धातून शस्त्र काढून घेण्याचा हा प्रकार आहे। म्हणजे जवळ 90% सैनिकांचे शस्त्र काढून घेतलेले आहे आणि 10% पुढे चाल देण्यासाठी हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। आमची प्रमुख मागणी आहे की 14 मेचं हे परिपत्रक संचालकांचं हे रद्द झालं पाहिजे। त्यानंतर 4 जून 2026च्या शासन निर्णयानुसार DPC असते पदोन्नतीची, ती DPCच्या तारखेपर्यंत जे लोक पात्र होतील टीईटी आणि CET पास करून त्या सर्वांना पदोन्नती दिली पाहिजे। मात्र या ठिकाणी सुद्धा ती डेडलाईन आडवी येत आहे, म्हणून 3 जिल्ह्यामध्ये रत्नागिरी आहे आणि आणखी 2 जिल्हे आहे, या 2 जिल्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झालेल्या आहे। त्या सर्वावर आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। त्यानंतर या टीईटी आणि CETच्या निर्णयामुळं राज्यभर शिष्यांची गडचेपी होत आहे, ती गडचेपी थांबवावी आणि ज्येष्ठ शिक्षकांना न्याय प्रदान करावा अशी सुद्धा मागणी या आंदोलनात केलेली आहे। आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची मागणी अशी आहे की केरळ असो, तामिळनाडू असो, कर्नाटक असो आणि अशा काही राज्यामध्ये सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकासाठी स्वतंत्र टीईटीची परीक्षा घेण्यात आलेली आहे की ती त्यांच्या पूर्वानुभवावर आणि सेवेच्या अनुभवावर आधारित असली पाहिजे। अशी परीक्षा त्यांनी स्वतंत्रपणे घेतली, म्हणून महाराष्ट्र शासन मात्र जी परीक्षा आजच्या 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या तरुण पोरांसाठी आहे तीच परीक्षा 50 वर्षाच्या ज्येष्ठ शिक्षकासाठी आयोजित करताय, तीच काठिण्य पातळी। म्हणून आमची मागणी आहे की कार्यरत शिक्षकासाठी स्वतंत्र टीईटीची परीक्षा आयोजित केली पाहिजे। त्यामध्ये पासिंग गुणांची टक्केवारीसुद्धा ही 40% असली पाहिजे, कारण आज शिक्षकांच्या मागे दिवसभराची शैक्षणिक कामे असो, BLOचं अशैक्षणिक कामे असो, ऑनलाईन माहितीच्या अशैक्षणिक कामे असो, प्रचंड प्रमाणात शिक्षकाची पिळवणूक होत आहे, त्याला राबवण्यात येत आहे। त्यामुळं या सर्वांमधून त्याला अभ्यासासाठी वेळच कुठून मिळतो, म्हणून शिक्षकासाठी टीईटीची परीक्षा जी सर्व अटी ह्या शिथिल करण्यात याव्या ही सुद्धा आमची मागणी आहे। आज आमच्यासोबत चंद्रपूरमध्ये इथं अखिल प्राथमिक शिक्षक संघ असो, कास्ट्राईब असो, की त्याच पद्धतीनं पदवीधर शिक्षक संघटना आहे, अप्रोड संघटना आहे आणि सर्व प्राथमिकच्या शिक्षक संघटना एकत्र आलेल्या आहे। आणि याच प्रकारे आमचं पुढच्या महिन्यात एक 9 तारखेची पुन्हा शासनाला डेडलाईन दिलेली आहे की आजच्या आंदोलनात शासनाने जर काही निर्णय घेतला नाही, की अन्यायी परिपत्रक रद्द केलं नाही, तर 9 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन या ठिकाणी राज्यामध्ये होणार आहे। आणि ते आंदोलन टाळायचं असेल शासनाने तर आमच्या ह्या 4ही अटी मान्य कराव्या व लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित करावा अशी सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही मागणी करतो।